कर्तृत्वाने मान उंच व्हावी असे कर्तृत्वान गाव म्हणजे माणगाव. छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर महाराष्ट्र डिस्कवरीमध्ये मी कल्याणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे माणगावला. तालुका हातकणंगले आणि गाव माणगाव. स्वच्छता खूप छान सुंदर असं हे गाव आहे. खूप छान वाटतंय मला इथे येऊन. आणि तुम्हाला मी पहिला दाखवते की मी सध्या कुठे आहे माणगावमध्ये. तर ही आहे माणगावची ग्रामपंचायत. इथे आपण आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक 2022 आहेत आता सुरू आणि सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. आणि याचाच आढावा घेण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत आणि इथल्या सरपंच यांच्याशी सुद्धा आपण बोलायचं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. नमस्कार, माझं नाव प्रशांत सिंह तांदळे. मी माणगाव ग्रामपंचायतमध्ये क्लार्क म्हणून काम करतोय. या ग्रामपंचायतीमध्ये मी गेल्या 6 ते 7 वर्षापासून क्लार्क म्हणून काम करतोय. मी या ग्रामपंचायतीमध्ये आल्यापासून आमच्या गावचे आता विद्यमान सरपंच राजू मगदूम दादा हे या ग्रामपंचायतीमध्ये आहेत. म्हणजे ते मी आलो त्यावेळेला उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता ते सरपंच म्हणून कार्यरत आहेत. पण ते सरपंच झाल्यापासून त्यांनी या गावचा भरपूर विकास केलेला आहे. या गावामध्ये जे काय डेव्हलपमेंट करता येत होतं ते त्यांनी भरपूर प्रमाणात केलेलं आहे. गावचं तळ्याचं सुशोभीकरण असू दे, गावची स्मशानभूमीचं सुशोभीकरण असू दे, अगर गावच्या युवा मुलांच्या विकासासाठी, त्यांच्या भविष्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते त्यांनी केलेले आहेत. त्याबरोबर गावच्या मुलांच्यासाठी जिमचं म्हणा किंवा हे सर्व करत असताना आमच्यासारख्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सुद्धा विचार करून त्यांनी गेली 3 वर्ष झाल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना इतरांच्या पेक्षा चांगला दिवाळीचा बोनस किंवा पगार अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सुद्धा न्याय दिलाय. अशा प्रकारे हे आमचे राजू मगदूम दादा हे सर्वसमावेशक सर्वांचा विचार करून विकास करण्याचं काम त्यांनी पुरेपूर केलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट मला इथे काय वाटली माहितीये की एखाद्या नगरपालिकेला शोभेल असा कॉन्फरन्स हॉल किंवा सभागृह असताना तसंच या गावचं माणगाव या ग्रामपंचायतीचं सभागृह आहे. आणि पाठीमागे एकदम असं बघितलं की खूप शांत वातावरण आणि इथे कशा पद्धतीने मीटिंग होत असतील, कशा पद्धतीने उलाढाली होत असतील हे तुम्हाला बघितल्यावरच समजत असेल. आज आपल्यासोबत माणगाव या गावचे सरपंच राजू मगदूम सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र डिस्कवरी या चॅनलमध्ये. आधी सदस्य, मग उपसरपंच आणि मग सरपंच असा हा तुमचा प्रवास होत गेला आणि नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे चेअरमन तुम्ही आहात. या दोन्ही भूमिका तुम्ही कशा पार पाडताय? मी नवमार्च सहकारी सूतगिरणीला मार्च 2020मध्ये मला ही नवमार्च सूतगिरणीची धुरा आदरणीय आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी दिली. तीही मी अतिशय सक्षमपणे पार पाडत आहे. स्पिनिंग मिल सध्या अडचणीत असताना राज्यातील सर्व सूतगिरणी अडचणीत आहेत. ह्या अडचणीतून मार्ग काढतच ही सूतगिरणी आम्ही आता माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीमुळे मी चालवत आहे. आणि ग्रामपंचायतीचा जर विषय घ्यायला गेला तर पूर्वीपासून मला समाजकार्याची आणि राजकारणाची आवड होती. माझ्या घरी राजकीय पार्श्वभूमी नसलेला मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मी एक कार्यकर्ता आहे. माझे वडील शिक्षक होते. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. राजकारणाला मुळात शिक्षकांच्या घरी जोरात विरोध असतो. माझ्याही घरात राजकारण करू नको म्हणून विरोध होता. पण माझे जे कॉलेज जीवनामध्ये जे माझे मित्रमंडळी होते ते सगळे राजकीय होते. म्हणजे त्यामध्ये माझे आमदार राजू किसनरावळे असतील, माझे मित्र राहुल आवाडे असतील, ह्यांच्याशी या मैत्रीमुळं मी या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मी येत गेलो. 2005 साली मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक ही 2000 साली लढवलो. त्यावेळेला मला राजकारणातलं काही माहिती नव्हतं. माझं वय त्यावेळेला 22-23 वय असेल. त्यावेळेला मला पराभवाला सामोरे जावे लागलं, कारण मी पूर्णपणे त्यावेळेला राजकारणामध्ये नौका होतो. पण मी खचून न जाता 2005 साली
परत मी ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरलो त्यावेळेला मी माझ्या वार्डातील लोकांना सांगितलं होतं की मला माझं वार्ड मला बारामतीसारखं करायचं आहे आणि मला तुम्ही सगळ्यांनी मतं द्या, मला एकदा संधी द्या. त्यावेळेला लोकांनी विश्वास टाकला आणि मी 2005 साली त्यावेळेला प्रचंड मताधिक्याने मी निवडून आलो आणि समोरच्या माझ्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराचं त्यावेळेला डिपॉझिटही जप्त झालं होतं. आदरणीय आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी आणि आमचे नेते जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील काका आणि माजी सरपंच अनिल पाटील यांनी मला उपसरपंच पदाची संधी दिली. त्यानंतर जे कामाला मी सुरुवात केली, एकच माझ्या डोक्यात होतं की आपल्याला आपलं गाव बदलायचं आहे आणि फक्त निवडून येऊन किंवा त्या खुर्चीवर जाऊन बसून ग्रामपंचायतीचा कारभार न करता आपल्याला वेगवेगळ्या डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत आणि ह्यासाठी काय करता येईल हे ज्या वेळेला डोक्यात एक ध्येय माझ्या गेलं की आपल्याला गाव बदलायचं आहे. मग गाव बदलायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. फक्त रस्ते गटर्स हे तर आपल्याला करावे लागणार, पण एक शाश्वत कायमस्वरूपी आपल्याला काय तर आपल्याला ह्यात करावं लागेल. मग मी एक गावचा प्लॅन तयार केलो की बाबा आपल्या गावामध्ये आता सध्या गटर्स कुठे नाहीत, आपल्या गावामध्ये रस्ते कुठे नाहीत, आपल्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना जी आहे पाणी कुठं प्रेशरनं जातं आहे, कुठं लो जातं आहे. त्यानंतर गावामध्ये दिवाबत्तीची सोय कुठल्या कुठल्या भागात आहे, कुठल्या कुठल्या भागात नाही. मग घनकचऱ्यासाठी आपल्याला काय करावं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की अतिक्रमण. जे मेन रोडवरती अतिक्रमणामुळं वाहतुकीला रहदारीला जे अडथळे येत होते त्यासाठी पहिल्यांदा आम्ही 2016मध्ये गावातील तरुण कार्यकर्त्यांची एक कमिटी निर्माण केली ग्रामसभेला आणि त्या कमिटीमध्ये आम्ही ठरवलं की गावचं जे अतिक्रमण आहे, जर एक सदस्यांना किंवा सरपंचांना त्या कमिटीत गाठलं तर हा कार्यकर्ता माझा, हा कार्यकर्ता त्याचा, असं होऊन अतिक्रमण निघणार नाही. त्यापेक्षा न्यूट्रल जी मुलं होती, न्यूट्रल तरुण कार्यकर्ते जे होते त्यांची टीम तयार करून आम्ही त्या ठिकाणी ती अतिक्रमण निर्मूलन कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीला अधिकार दिले की गावातील मेन रोडचं जेवढं अतिक्रमण असेल तेवढं सगळं अतिक्रमण ह्या कमिटीनं काढायचं आणि त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी हस्तक्षेप करायचा नाही. आणि यासाठी तुम्ही पोलिसांची पण मदत अजिबात नाही. आम्ही पोलिसांची मदत 1 महिन्याच्या आत पूर्ण माणगाव फाट्यापासून ते गावापर्यंत जवळपास 3 किलोमीटरला जेवढं अतिक्रमण होतं ते सगळं अतिक्रमण काढायचं काम ह्या तरुण कार्यकर्त्यांनी केलं आणि हे अतिक्रमण फक्त आणि फक्त गावातील ह्या तरुण कार्यकर्त्यांच्यामुळे हे अतिक्रमण निघालं आणि तिथूनच गावच्या विकासालाही सुरुवात झाली. पण आता सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुका सगळीकडेच सुरू आहे आणि बाहेरची लोक काय म्हणतात की सरपंच असावा ना, तर माणगाव या गावात तुम्ही जाऊन बघा, तिथले सरपंच बघा, तसे सरपंच असायला पाहिजेत आणि तशा पद्धतीचे सदस्य असणं खूप गरजेचं आहे. असा एक आदर्श तुमच्याकडून घेतला जातो. मग तुम्हाला ती भावना म्हणजे कशी वाटते? बरोबर आहे की आपल्याला तरुण मुलांनी हे राजकारणात नक्कीच आलं पाहिजे. जोपर्यंत ह्या राज्यातील, ह्या देशातील तरुण कार्यकर्ता राजकारणात येत नाही तोपर्यंत आपल्या गावच्या डेव्हलपमेंट्स ह्या होऊ शकत नाहीत. नवनवीन आयडियाज ह्या तरुण मुलांच्या डोक्यामध्ये खूप चांगले चांगले कन्सेप्ट असतात. त्यामुळे नक्कीच तरुण कार्यकर्त्यांनी, तरुण मुलांनी राजकारणामध्ये यावं, ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावा, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच म्हणून त्यांनी काम करावं आणि फक्त सरपंच या पदावर न बसता आपल्या गावच्या गरजा काय आहेत, आपल्या गावातील ग्रामस्थांच्या अडचणी काय आहेत. आपण फक्त निवडून आलं म्हणजे झालं असं नाही. आपण फक्त निवडून आलं म्हणजे मासिक मिटिंगला जाऊन बसणं, मासिक मिटिंगमध्ये गेल्यानंतर डिस्कशन करणं, आर्ग्युमेंट करणं हा विषय न घेता ग्रामपंचायतीच्या सदस्यानं, ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी, उपसरपंचांनी एकच काम केलं पाहिजे. निवडून आल्यानंतर आपण ग्रामपंचायतीत तर रोज जायलाच पाहिजे, पण सगळ्यात पहिला सकाळी 7 वाजता त्या सदस्यानं उठून आपल्या वॉर्डामध्ये राऊंड मारला पाहिजे. आपल्या वॉर्डामध्ये कुठं गटार तुंबली आहे काय, आपल्या वॉर्डात पाणी वेळेत येतं आहे काय, हे पहिला त्यांनी माहिती घेतलं पाहिजे. गावातील महिलांना आपल्या वॉर्डातील जाऊन विचारलं पाहिजे, पाणी प्रेशरनं येतं आहे काय, गटर तुमच्या इथं तुंबल्या काय, तुमच्या इथं आणि काय तुम्हाला अडचणी आहेत काय. संध्याकाळी राऊंड मारायला पाहिजे. त्यावेळेला गावात दिवाबत्ती लागलेली आहे का, डांबावरती लाईट लागलेल्या आहेत काय. लाईट लागले नसतील तर ग्रामसेवकाला आणि क्लार्कना विचारलं पाहिजे की बाबा ह्या ठिकाणी लाईट लागली नाही, या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे. बल गेला असेल तर तात्काळ दिवाबत्ती ज्यांच्याकडं आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी ती ग्रामपंचायतीमध्ये नोंद घालून त्या ठिकाणी दिवा लावायचं काम, त्या ठिकाणी ह्या ज्या प्राथमिक गरजा आहेत ह्या गरजा ह्या निवडून आलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी पूर्ण करणे. गावचा एक प्लॅन तयार करायला पाहिजे की बाबा माझ्या गावामध्ये आजपर्यंत रोड झालेत काय,
रोड झाला असेल तर त्या रोडची क्वालिटी चांगली झाली आहे काय. मला तुमच्या माध्यमातून सांगायला अभिमान वाटतो आहे की माझा माणगाव फाटा ते माणगाव हा रस्ता मी 2017 साली ओंकार कन्स्ट्रक्शनचे सचिन कोळी यांच्याकडून करून घेतलेला आहे. आज त्या रोडला 5 वर्ष झाली. 5 वर्षात त्या रोडवरती एकही खड्डा पडला नाही, एवढा क्वालिटीचा रस्ता आम्ही करून घेतलेला आहे. जे काम करून घेत असताना आमदार खासदार तुम्हाला निधी देतात, जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला निधी देतात, पण निधी दिल्यानंतर ते काम क्वालिटीचं व्हायलं काय नाही हे बघायची जबाबदारी त्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची, सरपंच आणि उपसरपंचांची आहे. आणि ते क्वालिटीचं काम करून घेतल्यानंतर आपल्या गावात नक्कीच सुधारणा होईल, विकास होईल आणि परत आपल्याला रस्त्यावरती पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्यामुळं तरुण कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून मला ह्या ग्रामपंचायतीसाठी जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना सांगायचं आहे, नक्कीच तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता लढाला आहे, तुमच्या ईर्ष्या आहे, सगळं आहे, पण विशेष ठिकाणी जाऊन तुम्ही सगळ्यांनी थांबायला पाहिजे. राजकारणात आरोप प्रत्यारोप ठीक आहेत, पण खुनशी पद्धतीचं राजकारण ग्रामपंचायतीला होऊ नये, भावकीमध्ये भांडण लागू नये. भाऊ एकमेकाच्या विरोधात असतात. ठीक आहे, राजकारणात तुम्हाला 2 पार्टीमधून 2 जरी तुम्ही राहिला असला तरीसुद्धा राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित ठेवा. तुम्ही गावच्या विकासासाठी काय करणार आहेसा, गावात तुम्ही काय करणार आहे एवढं फक्त तुम्ही जनतेला पटवून द्या. आणि पटवून दिल्यानंतर लोक तुम्हाला निवडून देतील, पण निवडून दिल्यानंतर तुम्ही ते नक्की काम करा. आणि निवडणुका झाल्यानंतर हे राजकारण सगळं तुम्ही विसरावं. निवडणूक झाल्यानंतर आमच्या गावातलं राजकारण संपलेलं असतं. आमच्या गावामध्ये विरोधकसुद्धा आम्हाला सहकार्य करतात. विरोधक आमच्या कामाच्या आडवं कधीही येत नाहीत. आमच्या गावामध्ये एकही माहितीचा अधिकाराचा अर्ज टाकला जात नाही, कारण त्यांना माहीत आहे आम्ही काम चांगलंच करायला. नक्कीच विरोधक हा पाहिजेच, कारण जोपर्यंत तुम्हाला विरोधक नाही तोपर्यंत तुमचं कामाची क्वालिटी आणि तुमच्या कामामध्ये पारदर्शकपणा येत नाही. तुमच्यावरती लक्ष ठेवणारा कोणतर हवा असतो, त्यामुळे विरोधक हा पाहिजेच. पण अजून तरुण पिढी आहे, त्यांना इच्छा आहे सरपंच बनायची किंवा उपसरपंच बनायची, सदस्य बनायची. त्यांच्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत काय केलेलं आहात? कारण ह्या बाबतीत सुद्धा मी ऐकलं की तुम्ही नवीन तरुण पिढींना सुद्धा मदत करताय. नक्कीच. माझं एक काम करायची पद्धत अशी आहे की मीच जर त्या खुर्चीवर सारखा बसून राहिलो तर नवीन तरुण मुलांना संधी कधी मिळणार. त्यामुळं लोकप्रतिनिधींना माझी एक विनंती आहे की ठराविक विशेष कालावधीनंतर लोकप्रतिनिधींनीही थांबायला पाहिजे आणि तरुण काम करणाऱ्या दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे. म्हणून एक आहे की जोपर्यंत तुम्हाला लोकांनी खांद्यावर घेतलं आहे तोपर्यंत तुम्ही सन्मानानं या राजकारणातून विशेष काळानंतर तुम्ही बाजूला जाणं गरजेचं आहे. लोक लाथा मारून तुम्हाला बाजूला करण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष झाल्यानंतर त्या लोकप्रतिनिधींनी थांबायला पाहिजे आणि नवीन कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. ॲज अ फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक तुम्ही सुद्धा तुमची पर्सनल लाईफ असेल ती तुम्ही म्हणजे घरी कशी निभवता एक व्यक्ती म्हणून? सगळ्यात तुम्ही मोठा आणि ओरिजिनल प्रश्न विचारला. 2015 साली ज्या वेळेला मी गावची धुरा सगळ्या ग्रामस्थांनी, नेते मंडळींनी, आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी माझ्या हातात दिली त्यावेळेला माझा मुलगा हा 5वीत होता. आणि 2020 साली ज्या वेळेला माझ्या डेव्हलपमेंट्स बऱ्यापैकी कंप्लीट होत होत्या, 2020 साली माझा मुलगा 10वीत गेला होता. हे मला माझ्या मिसेसनं सांगितलं की मुलाची बोर्डाची परीक्षा आहे आणि त्याला तुम्ही सोडायला जाता काय. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा आता 10वीत गेला आहे. खूप काम करत असताना एवढ्या अनेक अडचणी येतात की कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाही, मुलांच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. कारण जर तुम्हाला गाव बदलायचंच असेल आणि काम करायचंच असेल तर तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या एका गोष्टीचा त्याग करावा लागतो आहे. आणि नक्कीच मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही, कारण मला माझं गाव बदलायचं होतं. लोक पाटोदाचं उदाहरण देतात, लोक हिवरे बाजारचं उदाहरण देतात. खरोखर त्या ठिकाणी काम चांगलं झालेलं आहे, पण पाटोद्याची लोकसंख्या ही 2,500 आहे. हिवरे बाजारची लोकसंख्या 3,000 आहे. माझ्या गावची लोकसंख्या ही 15,000 आहे. छोटं गाव बदलणं खूप सोपं आहे, पण मोठं गाव बदलणं खूप अवघड आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामस्थ, तुमचे मित्रमंडळी, नेते मंडळी आणि विशेष करून ज्या वेळेला तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असेल त्यावेळेला नक्कीच गाव बदललं जाऊ शकतं. आणि ते गाव नक्कीच मी बदललो. पण हे बदलत असताना आणि हे सगळं करत असताना माझ्या कुटुंबाकडं 100% माझं दुर्लक्ष झालं. कधीही म्हणजे ह्या गोष्टी ह्या होत असतात. राजकीय काम करत असताना, सामाजिक काम करत असताना तुम्ही समाजासाठी ज्या वेळेला वेळ देता त्यावेळेला तुमचं कुटुंबाकडं नक्कीच दुर्लक्ष झालेलं असतं आणि ते माझ्यातून झालेलं आहे.
मग तुम्हाला असं वाटतं की भविष्यात अजून माझ्या घराण्यातून कोणीतरी उभा राहावं असं वाटतं का तुम्हाला? अजिबात मला वाटत नाही. मी माझ्या मुलांना सांगितलेलं आहे, मला समाजकार्याची आवड होती, मला राजकारणाची आवड होती, मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी ह्यात भाग घेतलो. मी माझ्या मुलग्याला आता डिप्लोमाला घातलो आहे, त्याला सांगितलं तू डिग्री करायचं आणि पुण्याला जाऊन तू जॉब करायचा आहे. राजकारणात अजिबात त्यानं भाग घेऊ नये, कारण का आपल्याला बाकीचे गावातील ज्या कार्यकर्ते आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांना संधी देणार. मीच माझ्या घरातला हे पटत नाही आपल्याला, त्यामुळं मी माझ्या घरातला राजकारणात कुणीही येणार नाही. माझ्यानंतर मी ज्या वेळेला थांबायचा आता मी निर्णय घेतलो, विशेषतः आता माझा हा टर्म पूर्ण झाल्यानंतर मी थांबणार आहे. पण माझ्याच घरातला माझा भाऊ किंवा माझ्याच घरातला माझा मुलगा अजिबात राजकारणात नाही. काही लोक म्हणतील की याची वहिनी, पण माझ्या वहिनीला जिल्हा परिषद सदस्य आरक्षण पडलं ओबीसी, त्यामुळं सगळ्या नेते मंडळींनी, रुईचे माझे मित्र अभय काश्मीर या सगळ्यांनी ठरवलं की ही उमेदवारी राजू मगदुमांच्या घरात वहिनींना देऊया आणि तो त्या क्वालिटीचे ते कॅन्डिडेट आहेत म्हणून ती उमेदवारी दिली. त्याही वेळेला मी ती उमेदवारी घ्यायला तयार नव्हतो, पण सगळ्यांनी जबरदस्ती केली म्हणून ती उमेदवारी घेतली. म्हणून उमेदवारी घेतल्यानंतर मी माणगाव असेल, रुई असेल, माणगाववाडी असेल आणि पट्टणकोडोली ह्या चारही गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वंदना मगदूम यांच्या माध्यमातून खूप निधी, प्रत्येक गावाला जवळपास 4-5 कोट असा निधी देऊन त्याही गावात विकासकाम आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलो आहे. पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा तुम्ही इतक्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहात. तुमच्या आयुष्यात अशी कोणती इन्स्पायर करणारी व्यक्ती आहे का, म्हणजे ह्या व्यक्तीचा मी आदर्श घेऊन मी या सगळ्या म्हणजे भूमिका पार पाडलेल्या आहेत, असं कोणतरी मोटिवेट तुम्हाला सुद्धा करत असेल? नक्कीच. मला राजकीय पार्श्वभूमी नव्हती, पण माझे जिवलग मित्र राहुल आवाडे यांनी मला माझं बोट धरून 1996ला राजकारणात मला आणलं. त्याचसोबत कॉलेज लाईफमध्ये ॲक्टिव्ह फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून माजी आमदार राजू किसनरावळे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलो. आणि त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांचं काम आणि त्यांची धडपड आणि त्यांची तळमळ ही माझ्या डोळ्यासमोर असायची. कारण प्रकाश आवाडे ज्या वेळेला मंत्री झाले त्यावेळेला ते काय मुंबईत असायचे, घरासाठी कुटुंबासाठी ते वेळ देत नव्हते. आणि त्यांनी राजकारणामध्ये एवढा वेळ दिला, एवढा अभ्यास केला, त्यामुळं ते टेक्स्टाईल पॉलिसी त्यांनी आणली आणि ह्या यंत्रमाग व्यवसायासाठी खूप मोठं भरीव त्यांनी काम केलं. आणि संपूर्णपणे जवळपास 2000 ते 2005 या कालावधीमध्ये मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी खूप चेंजेस केले आणि उद्योगधंद्यांना एवढं ऊर्जित अवस्था आणली. आणि त्यावेळेला आमची माणगाव म्हणजे ही 13 गावं आदरणीय आमदार प्रकाश आवाडे यांच्या मतदारसंघात होती आणि त्यांचं माणगाववरती असणारं प्रेम, माणगावप्रती असणारी त्यांची धडपड एवढी होती की प्रकाश आवाडेंचं माहेरघर म्हटलं तर ते माणगाव असायचं. आणि त्यांची काम करायची पद्धत आणि त्यात ते राहुल आवाडेंची आणि माझी मैत्री, यातून मी जे मला चालना मिळत गेली आणि मी घडत गेलो फक्त ते आमदार प्रकाश आवाड्यांच्या स्फूर्तीने आणि प्रकाश आवाड्यांच्या म्हणजे त्यांचं जो मला पाठबळ आशीर्वाद, त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. तुमच्याशी बोलताना अजून एक गोष्ट मला आठवली. आता थोडं भूतकाळामध्ये जाऊया. कोरोना महामारीचा काळ होता आणि त्यावेळी तुम्ही एक नवीन गोष्ट सुरू केली होती की टी व्हीवरील शाळा. ती कन्सेप्ट नेमकी काय होती, कारण की ती कन्सेप्ट सगळ्यांनीच सुरू केली. कोविड काळामध्ये पूर्णपणे आपल्या संपूर्ण जगावरती हे महामारीचं संकट आलं होतं. मला सांगायला आनंद वाटतो की ग्रामपंचायतीच्या वतीनं सुरू केलेलं पहिलं कोविड सेंटर हे माणगाव ग्रामपंचायतीचं होतं पहिल्या फेजमध्ये. दुसऱ्या फेजमध्येही आम्ही कोविड सेंटर चालू केलं. सोबत देशातील पहिलं लहान मुलांचं कोविड सेंटर ग्रामपंचायतीनं आम्ही चालू केलं होतं. आणि त्यावेळेला WHOची टीम ही माणगावमध्ये बघायला आली होती की आमच्या कोविड सेंटरमध्ये एकही पेशंट डेथ झाला नव्हता. आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही हे कोविड सेंटर चालू केलं. हे करत असताना आमच्या लक्षात आलं की कोविडमुळं सगळं चालू, पण शैक्षणिक मुलांचं एवढं नुकसान होत होतं की मोबाईलवरती आपलं ॲपवरती शिकवायचं चालू होतं, पण ते मोबाईल असं डोळ्यासमोर धरल्यानंतर त्या लहान मुलांच्या डोळ्यावरती ताण येणं, त्यामध्ये त्यांचं डोकं दुखणं आणि एकेका ठिकाणी रेंज नसणं, एकेकांच्या घरी मोबाईल नव्हता, त्यामुळे ते शिक्षण व्यवस्थित त्या मुलांना मिळत नव्हतं. असंच आम्ही ग्रामपंचायतीमध्ये बसलो होतो. आणि आपल्याला शाळा तर आपल्याला चालू करता येत नाही कारण गव्हर्नमेंटचे बंधनं आहेत. जर शाळा चालू केली आणि जर एखादा मुलगा पॉझिटिव्ह आला तर परत ती ग्रामपंचायतीवरती येणार, ह्यातनं काय करायचं.
केबल नेटवर्कचे जे 2 माझे मित्र होते त्यांना बोलवून घेतलं. त्यांना विचारलं, आपल्याला जसं आपण इचलकरंजीचं फेस्टिवल आणि कोल्हापूरचा गणेश विसर्जन तुम्ही लाईव्ह टी व्हीवरती दाखवताय, त्याच पद्धतीनं आपल्याला शाळेचं काही करता येईल काय? ते सांगितले, काय अडचण येणार नाही, आपल्याला कॅमेरे तुम्ही उपलब्ध करा, आपण लाईव्ह टेलिकास्ट शाळेतनं करूया. मग शाळेच्या सर्व शिक्षकांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं की तुम्ही मोबाईलवरती शिकवताय ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या क्लासरूममधून आपण लाईव्ह टेलिकास्ट करूया आणि तुमची शिकवायची तयारी आहे काय? आमच्या प्राथमिक शाळेचे आणि माध्यमिकचे म्हणजे AP मगदूम हायस्कूल, कुमार विद्या, कन्या विद्या आणि उर्दू सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आमची दादा मानसिक तयारी आहे आणि आम्ही TV वरची तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट करा, आम्ही शिकवतो. आणि त्या माध्यमातून B आणि SPN या दोन्ही केबल नेटवर्कचे जे ऑपरेटर आहेत त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही त्या वेळेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी आम्ही जवळपास 10 कॅमेरे आणलो, व्हिडिओ कॅमेरे, आणि तो त्या क्लासरूममध्ये बसवला आणि सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 हे टायमिंग दिलं. त्या पिरियडमध्ये एकही केबलचं जे आपले बाकीचे चॅनल्स होते ते सगळे बंद केले आणि फक्त लाईव्ह टेलिकास्ट. मुलं TV समोर बसू लागली आणि शिक्षक शाळेतून शिकवू लागली. त्यामुळं TV वरची शाळा या नावावरती बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडं लोकांना चांगलं वाटलं की हा काहीतरी वेगळा कन्सेप्ट आहे. आणि आमचाच धागा पकडून कोल्हापूर महानगरपालिकेनं माझी TV माझी शाळा हा कन्सेप्ट त्यांनी चालू केला. नाही, खरंच म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये तुम्ही कोणता अडथळा येऊच दिलेला नाही आहे. आता माणगावची जी संस्कृती म्हणा, परंपरा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जपलेली आहे. आता जर दुसऱ्या लोकांना एक आदर्श म्हणून एक संदेश द्यायचा असेल तर तुमच्या भाषेत गावाचा विकास म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता गावाचा विकास म्हटलं की रस्ते किंवा गटार किंवा लाईट या सगळ्या गोष्टी आल्या, पण तुमच्या भाषेत गावाच्या विकासाची म्हणजे व्याख्या नेमकी काय आहे? माझं गाव हे ऐतिहासिक गाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूजी महाराज यांची पहिली परिषद माझ्या माणगावमध्ये 1920 साली झाली होती. त्यामुळं माझ्या माणगावमध्ये जे घडतं ते अखंड देशात जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला पहिल्यांदा माणगावमध्ये आले, बाहेर फॉरेनहून ज्या वेळेला शिकून आले होते आणि शाहू महाराजांनी त्यांना माणगावमध्ये बोलवलं होतं, त्यावेळेला त्यांनी जी परिषद भरवली होती 1920, त्या काळामध्ये सुद्धा 5,000 लोक त्या परिषदेला उपस्थित होती माणगावमध्ये. आणि त्याच परिषदेमध्ये शाहू महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचा पुढारी शोधला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अखंड हिंदुस्थानचे पुढारी होतील. आणि त्यांचं वाक्य हे सत्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अखंड हिंदुस्थानचे नाही तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं जाऊ लागलं आणि पूजलं जाऊ लागलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, आपला देश ज्या संविधानावरती चालतो आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवात ही माणगावपासून झाली होती. त्यामुळे माणगाव हे चळवळीतलं गाव आहे आणि माणगावच्या मातीचं वैशिष्ट्य आहे की आमचं खरोखर नशीब चांगलं की आम्ही त्या माणगावमध्ये जन्माला आलो. कारण ती भूमीच चळवळ भूमी आहे, सन्मान भूमी आणि स्पर्शभूमी आहे की अशा भूमीत आम्ही जन्मलो. काम करत असताना आपल्याला की बाबा एक काहीतरी वेगळं करायला पाहिजे, ह्या भूमिकेतून आम्ही सगळी कामं करत गेलो. म्हणजे तर तुम्हाला काय करावं लागणार, 15वा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला याला आहे म्हणून तुम्ही सदस्य होऊ नका. त्यानंतर ग्रामपंचायतीचं जे उत्पन्न आहे, आता ग्रामपंचायतीचा जो फाळा किंवा पाणीपट्टी यावरती ग्रामपंचायतीचा कारभार अजिबात पूर्ण होत नाही. कारण जे येणारं पाणीपट्टीचं जे उत्पन्न आहे ते पाण्याच्या लेखीच्या काढण्यावर आणि त्या कामगार पगार आणि लाईट बिलावरती जाते. त्यामुळं ग्रामपंचायत ही कधीही म्हणजे पूर्ण क्षमतेनं चालू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या ज्या जागा आहेत शासकीय, त्याच्यावरती तुम्ही गाळे बांधकाम करा. ते गाळे तुम्ही गावातील तरुण मुलांना भाड्याने देऊन त्या ठिकाणी उद्योग चालू करण्यासाठी त्यांना सहकार्य करा, जेणेकरून गावातील बेरोजगाराला एक रोजगार पण मिळेल आणि ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल. त्यानंतर गावातील तरुण मुलांच्यासाठी तुम्ही आज व्यसनी जे मुलं होतात ती व्यसनाकडे वळू नये त्यासाठी तुम्ही गावामध्ये एक जिम चालू करा. जिमच्या माध्यमातून महिला असतील, तरुण मुलं असतील, त्यांचं आरोग्य चांगलं राहील. गावातील जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षेचे केंद्र स्थापन करा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळतो त्या ठिकाणी सुसज्ज असं ग्रंथालय चालू करा. म्हणजे हे वेगवेगळे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गावचा विकास हा होणार नाही. रस्ता गटार केलं म्हणजे गावचा विकास होतोय, पण फक्त तेच केलं म्हणजे विकास होतोय असंही नाही. की जेणेकरून ग्रामपंचायतीवरती बोजा पडू नये, वेगवेगळे कन्सेप्ट त्यासाठी काय करता येईल. सौर पॅनल लावून तुम्हाला गावची जे पतदिवे आहेत ते सौरवरती घेता येतात काय बघा.
किंवा ग्रामपंचायतीचं कार्यालय, आज माझ्या माणगाव ग्रामपंचायतीचं लाईट बिल ग्रामपंचायती कार्यालयाचं झिरो येते कारण त्या ठिकाणी मी सौर पॅनल बसवलो आहे. असे वेगवेगळे कन्सेप्ट करून तुम्हाला तुमचं गाव नक्कीच बदलता येईल आणि तरुण मुलं जी राजकारणामध्ये आलेले आहेत ते नक्की ग्रामपंचायतीचं गावचं कल्याणच करतील. कारण आज तरुण हा ध्येयवेळ आहे, त्याच्या डोक्यात एकच आहे, ते गाव सुधारलं मग माझं गाव का सुधारू शकत नाही. काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये असं बोललं जातं आहे, माणगाव सुधारलं मग माझं गाव का सुधारू शकत नाही. हा ज्या वेळेला मनात तुमच्या ईर्ष्या निर्माण होईल, त्या गावात होतोय मग माझ्या गावात का होत नाही. नक्कीच माणगावपेक्षाही चांगलं गाव ही तरुण कार्यकर्ते करू शकतील. आणि तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, ज्या ध्येयवेड्या तरुणांनी राजकारणात आता पदार्पण केलेलं आहे ते नक्कीच ईर्ष्येनं आपलं गाव सुधारण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. नाही, खरंच अशा म्हणजे गोष्टीमध्ये ईर्ष्या किंवा कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे. आणि या चर्चेमधून ही गोष्ट निघाली आहे की गावाचा विकास म्हणजे फक्त रस्ते, गटार, लाईटी या सगळ्या गोष्टी बघणं नाही आहे, तर लोकांपर्यंत फेस टू फेस जाऊन 1 to 1 कनेक्शन असणं खूप महत्त्वाचं. आणि तुमचं तरुण पिढीसोबत आणि वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसोबत एक चांगलं कनेक्शन आहे. कारण आता मगाशीच मी गावात गेले होते तेव्हा तिथे लोक म्हणजे म्हणायची, हा आमचे सरपंच म्हणजे लई भारी, एक नंबर आमचे सरपंच आहेत की गावाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने तर केला आहे. पण एक प्रगतशील गाव म्हणून आमची जी संस्कृती जपली, आमची परंपरा जपली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने जपली. आणि आमची इच्छा आहे की नेहमी तेच सरपंच व्हावे किंवा सदस्य तेच व्हावे. कारण मगाशी जेव्हा मी गावी गेले होते तेव्हा सगळे असेच बोलत होते. तिथल्या बायकांशी मी थोडं बोलले, तिथल्या लोकांशी बोलले, कारण की एक तुमच्याशी इंटरव्ह्यू घेणं हे तर महत्त्वाचं आहे, पण तिथल्या गावातील लोकांशी तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टी बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि हे मला खूप छान वाटलं. आता अगदी एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुमचे आता ड्रीम प्रोजेक्ट्स काय आहेत, म्हणजे फ्युचर गोल्स काय आहेत? आता तुम्ही बघितलं असेल की माझ्या गावामध्ये दिवाबत्ती पूर्ण झालेलं आहे, रस्ते पूर्ण आहेत, गटार्स बऱ्यापैकी बंदिस्त गटर्स आहेत, सगळे पेविंग ब्लॉक सगळीकडे बसलेले आहेत, ग्रामपंचायती सुसज्ज इमारत झालेली आहे, शाळेंच्यासाठी डिजिटलायझेशन पूर्ण झालेलं आहे, खाऊ गल्लीचं काम कंप्लीट झालेलं आहे, जॉगिंग ट्रॅक पूर्ण झालेला आहे, नाना नानी पार्क पूर्ण झालेला आहे, तरुण मुलांच्यासाठी जिम्स ज्या करायच्या होत्या ग्रामपंचायतीची अद्ययावत जिम आम्ही केलेलं आहे, स्पर्धा परीक्षा केंद्राचं आमचं काम चालू आहे, पशु वैद्यकीय हॉस्पिटलचं बांधकामाचं काम आमचं चालू आहे. हे बऱ्यापैकी आता काम पूर्ण झालेलं आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये माझं एक स्वप्न आहे की ग्रामपंचायतीचं एक वृद्धाश्रम असावं. त्या वृद्धाश्रममध्ये कोणालाही यावं लागू नये ही परमेश्वरची चरणी प्रार्थना. पण ज्या एखाद्या कुटुंबामध्ये एखादी आई, एखादे वडील वयस्क झाल्यानंतर त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आहे, अशा दुर्लक्ष होणाऱ्या आईवडिलांना सांभाळायची इच्छा आमची आहे, माझ्यासोबत माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीचं अतिशय सुसज्ज असं एक वृद्धाश्रम येणाऱ्या काही महिन्यात, काही वर्षात नाही, काही महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही नक्कीच सुरू करणार आहोत. त्यानंतर एक गावचं मंगल कार्यालय असावं की सध्या मंगल कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, त्या ठिकाणी भाडे खूप आहेत. पण एक ग्रामपंचायत गावातल्या मुलीचं, माझ्या गावातील माझ्या भगिनीचं जर लग्न होणार असेल तर ते लग्न माझ्या गावातच व्हावं. आणि तेही गरीबातल्या गरीब असू दे किंवा श्रीमंत कुटुंबात असू दे, त्यांचं ग्रामपंचायतीच्या मंगल कार्यालयात तिचं लग्न शुभकार्य व्हावं. आणि त्या खूप कमी दरामध्ये आम्ही, म्हणजे एक नाममात्र दरामध्ये आम्ही लवकरच ग्रामपंचायतीच्या वतीनं एक मंगल कार्यालय आम्ही उभं करून तेही लोकांच्यासाठी आम्ही देणार आहोत. ज्या आमच्या गावामध्ये 2 बेघर वसाहती आहेत, खूप गरीब लोक त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी आम्हाला ज्यांचं लाईट बिल 200, 300, 400 रुपये येते, अशा लोकांना आम्ही सौरवरती मोफत लाईट देण्याचा आमचा कन्सेप्ट आहे. असे बरेच जे आणि सगळ्यात मेन ड्रीम प्रोजेक्ट कोणता असेल तर वृद्धाश्रम. माहेरची साडी ही योजना चालू आहे. माझ्या गावातून कुठलीही मुलगी लग्न होऊन बाहेर जाणार असेल तर तिला ग्रामपंचायतीच्या वतीनं त्या वार्डातील सदस्य तिच्या घरी जाऊन आदल्या दिवशी 2,500 रुपयाची पैठणी साडी देऊन येतात गावच्या वतीनं. नाही
अगदी छान. म्हणजे गावाचा विकास जर करायचा असेल तर नक्कीच तुमचा आदर्श लोकांनी घ्यावा असं मला वाटतंय. आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि भविष्यात मला असं वाटतं की भविष्यात अनेक अशा गोष्टी तुम्ही अनेक विकास असा खूप चांगल्या पद्धतीने कराल. आणखी गावाचा भलेही तुम्ही मग भविष्यात सरपंच असो किंवा नसो, पण आत्ताच तुम्ही इतका विकास केलेला आहे की तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की अजून मला गावाचा कोणता विकास करायचा आहे. म्हणजे ते एक असते ना, क्युरियासिटी असते ना, एक क्रेविंग असते, एक भूक असते की हां, मला माझ्या गावासाठी असं असं करायचं आहे. माझ्या गावातील लोक भुकी राहायला नकोत किंवा माझ्या गावाच्या लोकांचं जे शिक्षण आहे, मुलांचं शिक्षण आहे, ते व्यवस्थितरित्या पार पडणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत आहात, म्हणून मी इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि धन्यवाद. आमच्या महाराष्ट्र डिस्कवरी चॅनलमध्ये तुम्ही छानसा संवाद आमच्यासोबत साधलेला आहे, त्यासाठी थँक्यू. थँक्यू, आभार आहे.